परमेश्वराच्या महान वचन आपण पाहत असतो की देवाच्या कृपेच्या द्वारे 2000 आपण आहे ना 25ला शेवटच्या टायमिंग मध्ये देवाची वचन सांगत असतात की आपल्याला अनुवाद पुस्तक 11वा अध्याय 12 वचन, तुझा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो, वर्षाच्या आरंभापासून अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वराची नजर त्या देशावर सदैव असते. हालेलुया. देवाच्या महान कृपेच्या द्वारे परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे की वर्षाच्या आरंभापासून अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वराची नजर त्या देशावर असणार. हालेलुया. म्हणजे देवाची ना सर्व लेकरांवर आहे ना परमेश्वर म्हणतात की वर्षाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत, म्हणजे 2025 मध्ये 1 जानेवारी परमेश्वराची ना कृपा तुमच्यावर होतं, कृपेची दृष्टी परमेश्वराची तुमच्यावर होतं. आता ते प्रारंभ करून 2025 शेवटपर्यंत परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनात आहे. हालेलुया. म्हणून आपण देवाची कृपा आहे म्हणून आहे ना देवाच्या कृपेच्या द्वारे आपण देवाच्या मंदिरात आलो आज, आणि आपण स्तुती करतो, देवाची ना गौरव करतो. म्हणजे परमेश्वराची वचन आपल्याला स्पष्ट शिकवतात की वर्षाच्या प्रारंभापासून वर्षाचा शेवटपर्यंत परमेश्वराची कृपा. म्हणजे परमेश्वर म्हणत नाही की वर्षाच्या प्रारंभामध्ये मी तुझ्यावर कृपा दाखवलं मग शेवटला ना परमेश्वराने असं म्हणत नाही की ना कृपा नाही, असं नाही. म्हणजे परमेश्वर म्हणतात वर्षाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत परमेश्वरांनी आपल्यावर आहे ना या 2025 मध्ये परमेश्वर कृपा दाखवलं. त्या कृपेच्या द्वारे परमेश्वरांनी 2025 मध्ये आपल्या जीवनात आहे ना अनेक कार्य केलं. आपण 2025 मध्ये परमेश्वराकडून आहे ना अनेक आशीर्वाद प्राप्त केलो आपल्या जीवनात. आपण एक आशीर्वादाविषयी आहे ना जेव्हा ना पाहत असतो वैयक्तिक जीवनात तुमचं ना 2025 मध्ये तुमच्या जीवनात अनेक साक्ष पण आहे. तुमच्या जीवनात परमेश्वरांनी केलेला कार्य पण आहे ना तुम्ही आठवण केलं तर एक कार्य आठवलं समजा तुम्ही, त्या कार्याच्या द्वारे तुमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित झालेलं आहे आणि त्याप्रमाणे देवाचं तुम्ही महिमा पण करू शकता तुम्ही. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात की आपल्याला इर्मियाचे पुस्तक 29 अध्याय आणि ना 11 वचन, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हास तुमच्या भावी स्तुतीविषयी आशा देणारे आहेत. हालेलुया. म्हणजे परमेश्वराच्या मनामध्ये ना सर्व देवांच्या लेकरांविषयी जे परमेश्वराच्या मनात होतं 2025 मध्ये जे संकल्प होतं ते संकल्प आहे ना परमेश्वराच्या मनामध्ये असलेले संकल्प येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये 2025 मध्ये येशू ख्रिस्ताने त्यांच्या मनामध्ये ठरवल्याप्रमाणे आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. आपल्या जीवनात आहे ना अनेक आशीर्वाद आहे ना आपण आहे ना या 2025 मध्ये आहे ना आपण प्राप्त केलो आपण. पण अनेक वेळा काय करतो आपण आहे ना परमेश्वराचे ना आशीर्वाद आहे ना जेव्हा आठवण करतो आपण देवाची महिमा करतो. जेव्हा एकदा काय होत असतात की आपल्याला जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद प्राप्त करत असताना एखादं दुःख आलं, ते दुःखाच्या द्वारे ते आशीर्वाद पण आहे ना आपण आहे ना विसरतो आपण. पण परमेश्वराची आशीर्वाद 2025 मध्ये परमेश्वराने म्हटलं मी तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला ना आशीर्वादितच व्यक्ती केलेला आहे म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. परमेश्वर म्हणतात 2025 आहे ना तुमच्या जीवनात आहे ना परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादाच्या द्वारे
तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित केलं. अनेक व्यक्तीच्या जीवनात परमेश्वरांनी कार्य केलं. काही लोकांना ना आरोग्याविषयी परमेश्वराचे चमत्कार पाहिलं. काही लोकांनी ना जे काही परमेश्वराला प्रार्थना केलं त्या प्रार्थनेला उत्तर म्हणून परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे त्यांच्या जीवनात आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. म्हणून या 2025 आहे ना आपल्याला ना एक आशीर्वादाचं वर्ष होतं आणि 2025 आहे ना देवाचं ना कृपेची वर्ष. हालेलुया. 2025 साधारण वर्ष नव्हतं, आशीर्वादाचं वर्ष आणि कृपेची वर्ष होतं. आपण अनेक आशीर्वाद आहे ना या 2025 मध्ये प्राप्त केलो परमेश्वराकडून आहे ना. या 2025 अनेक लोकांनी पाहिलं नाही, पण परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण शेवटपर्यंत आलेला आहे. हालेलुया. अनेक लोकांनी ना 2025 पूर्ण पाहिलं नाही, अर्धवट पाहून आहे ना या जगातून गेलेले लोक भरपूर आहे. अनेक लोक आज आहे ना की 2025 पूर्ण न पाहता जगातून गेलं. काही लोकांनी अजून आहे ना एखाद्या रोगामध्ये असून आहे ना काही लोकांनी संकटात आहे. पण परमेश्वर म्हणतात जीसस क्राइस्ट फॉर ऑल चर्चमध्ये आलेल्या सर्वांना ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे येशू ख्रिस्त नावामध्ये ना सर्वांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये अभिषेक करून परमेश्वरांनी या 2025 आहे ना तुम्हाला एक आशीर्वादाचं वर्ष होतं तुम्हाला. हालेलुया. म्हणून आज सर्वजण आहे ना या आरोग्याच्या द्वारे देवाच्या मंदिरात आलेला आहे. देवाच्या आशीर्वाद घेऊन आहे ना तुम्ही देवाच्या मंदिरात येऊन आहे ना तुम्ही देवाचं स्तुती केलं, देवाची आराधना केलं, तुम्ही देवाच्या कृपा प्राप्त करत परमेश्वराच्या मंदिरामध्ये आलेला आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात की या 2025 मध्ये मी जसं तुमच्यावर कृपा दाखवलं, कृपेतून आहे ना परमेश्वरांनी वचन म्हटल्याप्रमाणे अधिक कृपा तुमच्यामध्ये मी वाढ करणार आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण देवाची वचन पाहतो की योहान शुभ वर्तमान 1 अध्याय 16 वचन, त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांस मिळाले, कृपेवर कृपा मिळाली. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपेतून अधिक कृपा प्राप्त झालं. म्हणजे 2025 मध्ये परमेश्वरांनी ना कृपा दाखवलं म्हणलं तर त्या कृपेतून आहे ना परमेश्वर म्हणतात मी तुमच्या जीवनात अजून अधिक कृपा दाखवून येशू ख्रिस्त नावामध्ये मी तुम्हाला आशीर्वादित व्यक्ती बनविणार आहे. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा देवाकडे येतो ना परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण परमेश्वराकडे येत असतो. आपण आपल्यावर असलेलं पाप येशू ख्रिस्ताने काढून टाकलं, आपल्यावर असलेलं शाप येशू ख्रिस्ताने काढून टाकलं, आपल्यावर असलेले शिक्षा येशू ख्रिस्ताने काढून टाकलं आणि आपल्यावर असलेलं मरण येशू ख्रिस्ताने काढून टाकून परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे त्याच्या पवित्र रक्ताने त्यांनी शुद्ध करून जे काही परमेश्वरांनी आपल्या जीवनात कृपा दाखवलं त्या कृपेतून आहे ना परमेश्वर म्हणतात मी अधिक कृपा तुमच्यावर दाखविणार आहे. हालेलुया. म्हणून योहान शुभ वर्तमान 1 आणि 16 मध्ये ना त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांस मिळाले, कृपेवर कृपा मिळाले. हालेलुया. म्हणजे कृपेवर अधिक कृपा मिळालं. आशीर्वादातून आपण अधिक आशीर्वादामध्ये आता प्रवेश करणार आहे. म्हणजे आता कृपा मिळालं, देवाचे धन्यवाद. पण इथपर्यंत परमेश्वर थांबवलं नाही. आता कृपेतून अधिक कृपेमध्ये, आशीर्वादातून अधिक आशीर्वादामध्ये परमेश्वर नेणार आहे. हालेलुया. म्हणजे तुमच्या जीवनात 2026 आहे ना येत असताना ना 2026 अधिक कृपेमध्ये तुम्ही जाणार आहे. हालेलुया. 2026 आहे ना तुमच्या जीवनात अधिक आशीर्वाद प्राप्त करून घेणार. काही लोकांनी ना देवाकडे येत असतात, मी नेहमी सांगत असतो की ना देवाकडे येत असतात की वर्षानुवर्ष तसंच राहतात. त्यांच्या जीवनाकडे जेव्हा पाहतो आपण की एक पण आशीर्वाद दिसतच नाही.
मी अनेक लोकांच्या जीवनात पाहिलो मी की ना अनेक वर्ष मी पाहत असतो, जिथं आहे तिथंच राहतात. वर्ष येत असतं तर कॅलेंडर बदलतं पण जीवन बदलत नाही. वर्ष बदललं, तारीख बदललं, कॅलेंडर बदललं, जीवन बदललं नाही. पण जीवन राहतात ना, ज्या स्थितीमध्ये राहतात त्या स्थितीमध्येच राहत असतं. पण ज्या स्थितीमध्ये राहिलं त्या स्थितीमध्ये तुम्ही राहिलं म्हणलं तर तुमच्यात आहे ना, तुमच्या घरात कॅलेंडर बदललं, तारीख बदललं, पण तुमचे जीवन नाही बदललं म्हणलं तर अजून तुम्ही ना देवाच्या कृपेमध्ये नाही. तुमच्यावर आहे ना पाप आणि शाप तसंच आहे. जोपर्यंत मनुष्यानं पाप आणि शाप तसंच राहतात त्या कधीही त्या व्यक्ती वाढवणार नाही. पण परमेश्वर म्हणतात की मी तुमच्यावर असलेले पाप काढलो, तुमच्यावर असलेले शाप काढलो, म्हणजे तुम्ही माझ्या कृपेच्या द्वारे कृपेतून अधिक कृपा प्राप्त करू नये ना, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही आशीर्वाद प्राप्त करा. आशीर्वाद कोण प्राप्त करणार या जगात? ज्या व्यक्ती परमेश्वराला प्रार्थना करतात त्याच व्यक्ती आहे ना आशीर्वाद प्राप्त करत असतात. काही लोकांनी प्रार्थना करणारे लोक राहतात, काही लोकांनी ना विश्वास असलेले लोक राहतात, काही लोकांनी प्रार्थनाच करत नाही, काही लोकांनी विश्वासच ठेवत नाही. मग आशीर्वाद कधी मिळणार? नाही मिळू शकत. आपण वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरात येतो आणि जातो, येतो, जातो, पण जसा आहे तसंच राहत असतात. त्याच्याने काही पण उपयोग होणार नाही. परमेश्वराने या बोतलावर प्रत्येक मनुष्याला ना आशीर्वादित करण्यासाठी येशू ख्रिस्त या बोतलावर आलेला आहे. हालेलुया. प्रत्येक मनुष्याला म्हणतो तुम्ही आशीर्वाद प्राप्त करा आणि फळ द्या. आशीर्वादाचं फळ तुमच्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे. हालेलुया. म्हणून अनेक वेळा तुम्ही जगामध्ये पाहत असतात, एक जण आहे ना आशीर्वाद दिसतात, अचानक गरीब होतात. त्यांनी अचानकच गरीब होतात, कारण त्याला देण्याचा अधिकार आहे, काढून घेण्याची पण अधिकार आहे. म्हणून नवीन वर्ष कशासाठी येतात म्हणलं तर आहे ना, येशू ख्रिस्त म्हणतात या वर्षात तुम्ही किती वाढ झालं आणि पुढच्या वर्षी तुम्ही किती वाढ होणार आहे याच्या हिशोबासाठी मी तुमच्या जीवनात नवीन वर्ष आणलेलं आहे म्हणतात परमेश्वराने. हालेलुया. म्हणून परमेश्वराचे वचन 2 पेत्र 3:18 मध्ये म्हटल्याप्रमाणे, आणि आपले प्रभू व तारणारा येशू ख्रिस्ताच्या कृपेत व ज्ञानात वाढा, त्याला आता व अनंत कालापर्यंत गौरव असो. आमेन. म्हणजे इथं परमेश्वराने म्हटलं कृपेत काय करा म्हणलं, येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये तुम्ही वाढ व्हायला पाहिजे. हालेलुया. म्हणजे देवाच्या कृपा काय व्हायला पाहिजे आपल्यामध्ये? वाढ. जेव्हा देवाचा कृपा जेव्हा वाढतो आपण देवाच्या आशीर्वादामध्ये पण वाढ होत असतो. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटलं या 2025 मध्ये मी तुम्हाला दिलेला आशीर्वाद अजून अधिक कृपेच्या द्वारे, अधिक आशीर्वादाच्या द्वारे 2026 तुम्हाला अधिक कृपा दाखवून आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभा राहून आहे ना देवाची गौरव करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, मी तुला धन्यवाद करतो या 2025 आम्हाला बापा आशीर्वादित वर्ष दिल्याबद्दल तुला धन्यवाद. हे आशीर्वाद अधिक वाढ होण्यासाठी आम्ही 2026 आम्हाला दिल्याबद्दल तुला धन्यवाद. 2026 मध्ये आम्ही प्रवेश करत असताना तू आम्हाला आशीर्वादित कर, महिमानी गौरव कर. तुझे सर्व लेकरांना 2025 आशीर्वादाचं वर्ष, कृपेचं वर्ष राहिल्याबद्दल तुला धन्यवाद. आरोग्याचं वर्ष राहिल्याबद्दल तुला धन्यवाद. चमत्काराचं वर्ष राहिल्याबद्दल तुला धन्यवाद. त्याप्रमाणे आम्ही स्तुती आराधनेच्या द्वारे आम्ही बापा या नवीन वर्षात प्रवेश करत असताना तू आम्हाला आशीर्वादित कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.